यवतमाळ इथं ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या आडून मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी सुरू असल्याचं नुकत्याच पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर समोर आलंय। मात्र या कारवाईनं अन्न आणि औषध विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। यवतमाळ शहरात रात्रीतून कोट्यवधी रुपयांचा गुटखा दाखल होतो। हा गुटखा थेट गुजरात येथून मध्य प्रदेशातील पांढुर्णा मार्गे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत यवतमाळ शहरात येत आहे। या संपूर्ण गुटखा तस्करीत अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांचे हात ओले असल्याची खमंग चर्चा जिल्ह्यात सुरू आहे। गुटख्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून अनेक तरुण गुटख्याच्या आहारी गेले आहेत। यवतमाळ शहरात ठिकठिकाणी सर्रास गुटखा उपलब्ध असल्यानं तरुण पिढी देखील याकडे वळली असून पालकांमध्ये मोठी चिंता वाढली आहे। कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत। यवतमाळ शहरातील एक मोठा ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या आड संपूर्ण जिल्ह्यात गुटखा तस्करी करीत असल्याची चर्चा रंगली असताना अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प का आहेत? त्यामुळे FDAच्या कारभारावर नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या प्रकरणी पालकमंत्री संजय राठोड तसेच जिल्हाधिकारी विकास मीना यांनी तातडीनं लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।